नमस्कार, मी स्मिता अनिल खोले. गेली 20 वर्ष झाले पर्वती दर्शन बाल संस्कार वर्ग आपला सुरू आहे. वसाहतीतल्या मुलांसाठी विनामूल्य सेवा आहे. आपल्या वर्गाची प्रेरणा वसाहतीमध्ये दिवेकर काकू महिला संस्कार वर्ग घेत होत्या 2003 ते 2004 सालापासून. तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला छोटे श्लोक, शंकराचार्यांची स्तोत्र, गीतेचे अध्याय शिकवले. त्यातून आम्ही भाग घेऊन बक्षिसं मिळवायला लागलो. शाळा सोडल्यानंतरचा हा आनंद आम्हाला पुन्हा मिळाला आणि त्यातूनच मग त्यांनी आमचा दासबोधाचा पत्रद्वारा 3 वर्षाचा अभ्यास करून घेतला. तर यातूनच त्यांना आम्ही विचारलं की गुरुदक्षिणा काय द्यायची. तर त्यांनी सांगितलं की मी जे तुम्हाला विनामूल्य शिकवलेलं आहे ते तुम्ही एका विद्यार्थ्याला, एका मुलाला वसाहतीमधल्या शिकवाल तर मला ती गुरुदक्षिणा मिळाल्याचा आनंद होईल. आणि या प्रेरणेतून 7 जानेवारी 2007 सालापासून मी सुरुवात केली. तर सुरुवातीला अक्षरशः 4 विद्यार्थी होते. आज माझ्याकडे 23 विद्यार्थी असतात. एक विद्यार्थिनी माझ्याकडे 9वी पर्यंत होती. गेल्या वर्षी तिला 82% पडलेले आहेत विदाऊट क्लास. आपल्याकडे विद्यार्थ्यांना माऊलींचे, समर्थ रामदास स्वामींचे छोटे श्लोक, भगवद्गीतेतील अध्याय, शंकराचार्यांची स्तोत्र जी पाठ करून शिकून मुलांकडून पाठ करून घेतली जातात. टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, कचऱ्याचं वर्गीकरण करणे, शिवाय वसाहतीमध्ये गुड टच, बॅड टच हे मुला मुलींना एकत्र सांगितलं जातं. माझं हे 20 वर्षाचं फलित म्हणावं लागेल की माझं एकही मूल व्यसनाच्या अधीन नाहीये किंवा त्याने मार्ग त्याचा भरकटलेला नाहीये. आता जो हा 20 वर्ष झाले वर्ग सुरू आहे, असे वर्ग अनेक महिलांनी सुरू करावेत अशी माझी इच्छा आहे. ज्या महिलांना इच्छा आहे शिकवण्याची, शिकण्याची, त्यांनी येऊन जर शिकला तर मी त्यांना प्रशिक्षण द्यायला तयार आहे. आणि आज काळाची गरज आहे, जे सातत्य टिकवणं महत्वाचं आहे. पालकांनी मुलांना वेळच्या वेळी आणावं आणि आपलं याला काय महत्व हे पटवून देऊन पुढे किमान त्या ग्रोथ इयर पर्यंत तरी मुलांनी आणि पालकांनी याला सहाय्य करावं. 36हून अधिक औषधी वनस्पतींनी समृद्ध अशा आयुरोज आयुर्वेदिक च्यवनप्राश तर्फे कलानंदिनी टीम आणि नवदुर्गा यांना हार्दिक शुभेच्छा.